सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा जी इयत्ता 6वीला देता येत असते, त्या परीक्षेचे जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण बघतोय. आत्तापर्यंत 75 प्रश्न आपण बघितलेले आहेत लाईव्ह लेक्चरमध्ये. इथून पुढचं जे काही प्रश्न आहेत, ते आपण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघूयात आणि जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी वेळामध्ये आपण सॉल्व्ह करण्याचा विद्यार्थ्यांकडनं प्रयत्न करून घेऊयात. आता ही जी परीक्षा आहे होमी भाभाची, ही इयत्ता 6वीला आणि 9वीला देता येत असते. याकरिता इग्नाइट पाठशालातर्फे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही एक घेऊन येत आहोत. बॅच जी आहे ती 25 तारखेला सुरू होणार आहे. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठीची फी आहे 2,499 रुपये, तर 9वीच्या विद्यार्थ्यांसाठीची फी आहे 2,999 रुपये. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत. लाईव्ह लेक्चरच्या वेळेला तुमचं सगळं शंका निरसन होणार आहे. म्हणजे तुम्हाला जो काही इश्यू असेल तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड, तुमच्या कन्सेप्टशी रिलेटेड, तो विषय तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारू शकताय. आणि रेकॉर्डेड जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही नंतर कधीही कितीही वेळा बघू शकतात. प्लस तुमच्या रेग्युलरली टेस्ट होणार आहेत, वीकली टेस्ट होणार आहे. मोबाईल, लॅपटॉप, टॅब कुठल्याही डिव्हाइसवर तुम्ही हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स बघू शकतात. यासोबतच इयत्ता 4थी स्कॉलरशिप, इयत्ता 7वी स्कॉलरशिप, नवोदय 5वी परीक्षा आणि NMMS 8वी साठीची या सर्व बॅचेस देखील आपल्या 25 जुलै रोजीच सुरू होत आहे. सगळ्या बॅचेस, कुठलीही बॅच तुम्हाला घ्यायची असू द्यात, लवकरात लवकर जर तुम्ही बॅच घेतली तर ती कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. नंतर या बॅचेसची किंमत वाढेल, म्हणून नंतर न घेता लवकर तुम्ही बॅच विकत घ्या, म्हणजे तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की होईल. ठीक आहे, आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. 75 प्रश्न आपण लाईव्ह लेक्चर्स मध्ये घेतलेले आहेत. 76वा प्रश्न आपण आज इथून 76 ते 100 पर्यंतची सगळे प्रश्न आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, पटापट बघायचे, प्रयत्न करायचा आहे की आपल्याला काय ना की आपलं जे होमी भाभा आहे ना, तिथे तुम्हाला 100 प्रश्न 90 मिनिटांमध्ये सोडवायचे. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिट सुद्धा वेळ मिळत नाहीये. मग एका प्रश्नाला जर आपल्याला एक्झाम मध्ये 1 मिनिट पण वेळ नाहीये, तर आपण किती फास्ट मध्ये तो प्रश्न वाचायचा आणि किती फास्ट मध्ये तो प्रश्न सोडवायचा, हा प्रयत्न आपण आपला करायचा आहे. ठीक आहे, तो मी काय करणार आहे, मी तुम्हाला प्रश्न सोडवून आणि त्यांचा एक्सप्लेनेशन देऊन किती कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न होतील याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. ठीक आहे, तो अ स्टील ग्लास, ग्लास टम्बलर, milky glass tumbler and transparent plastic bag are placed in a dark room. ठीक आहे, 4 वस्तू ठेवल्या, एक स्टीलचा ग्लास आहे, ग्लास टम्बलर आहे, मिल्की ग्लास आहे आणि ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग आहे. तो अशा 4 ज्या वस्तू आहेत, या 4 वस्तू एका डार्क रूम मध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर एक टॉर्च लाईट मारली. ठीक आहे, इकडे बघा, अशा पद्धतीने टॉर्च लाईट जर समजा आपण मारली तर कुठली अशी गोष्ट आहे की जिचा शॅडो जी आहे, जिची सावली जी आहे ती सगळ्यात डार्क असणार आहे. तर आता साधा सिंपल विचार करा, काचेच्या ग्लासातनं लाईट आरपार होणार आहे म्हटल्यावर याला शॅडो येईल का? नाही येणार. ठीक आहे, दुसरं काय आहे, मिल्की ग्लास टम्बलर, ज्याचं थोडंसं असं ओपेक आहे. ठीक आहे, कसं आहे, दुधाळ काचेचा ग्लास जर असेल तर त्याच्याने होईल का? त्याची सुद्धा शॅडो जी आहे ती पडणार आहे, पण थोडीशी पडणार आहे. आणि प्लास्टिक बॅग जर आपण घेतली, प्लास्टिकची पारदर्शक जर पिशवी घेतली तर हिची सुद्धा शॅडो जी आहे ती पडणार आहे. म्हटल्यावर या तिघांच्या शॅडो ज्या आहेत त्या अतिशय कमी पडत आहेत. ठीक आहे, अतिशय कमी पडतात. काचेच्या ग्लासची पडतच नाहीये, ओपेक ग्लासची अगदी थोडीशी पडतीये आणि प्लास्टिकच्या पिशवीची पण अगदी थोडीशी पडतीये. पण जर समजा आपण स्टीलचा ग्लास बघितला, स्टीलचा ग्लास कसा असतो, पूर्णपणे ओपेक असतो, अपारदर्शक असतो. अपारदर्शक गोष्टींची शॅडो जी आहे, सावली जी आहे ती खूप जास्त पडत असते, चांगली पडत असते. तर डार्केस्ट कोणाची असणार आहे, तर डार्केस्ट असणार आहे तुमची स्टीलच्या ग्लासची, कारण तो ओपेक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. द डायग्राम शोज अ पर्सन पुशिंग अ लार्ज बॉक्स in forward direction. Choose the correct option showing the relationship between various forces when the box is being pushed. So बॉक्स ढकलतोय, एक व्यक्ती काय करतोय, बॉक्स ढकलतोय असा पुढे, बरोबर. मग बॉक्स ज्या वेळेला तो ढकलतोय त्यावेळेला 2 फोर्स काम करतात. एक कुठला आहे, मस्क्युलर फोर्स आहे, ज्या वेळेला ढकलण्याची क्रिया होते, मसल्सचा फोर्स लागतोय, हाताचा फोर्स लागतोय. दुसरी काय आहे, तर फ्रिक्शनल फोर्स आहे. फ्रिक्शनल फोर्स कोणामध्ये आहे, तर फ्रिक्शनल फोर्स हा तो बॉक्स आणि जमीन जी आहे खालची, ज्याच्यावर तो बॉक्स ठेवलाय, यांच्यामध्ये घर्षणाचा फोर्स आहे, घर्षण बल आहे. मग कुठलं जे आहे पर्याय तो बरोबर असणार आहे. मस्क्युलर फोर्स बरोबर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, स्नायू बल बरोबर गुरुत्वीय बल. मस्क्युलर फोर्स हा जास्त आहे फ्रिक्शनल फोर्स पेक्षा, मस्क्युलर फोर्स कमी आहे फ्रिक्शनल फोर्स पेक्षा, मस्क्युलर फोर्स हा कमी आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा. साधं सिंपल आहे. इथे सगळ्यात पहिले 2च फोर्स दिलेले आहेत, एक दिलेला आहे मस्क्युलर, दुसरा दिलेला आहे फ्रिक्शनल. ठीक आहे, तो गुरुत्वीय बलाचा तर प्रश्नच येत नाही, म्हटल्यावर आपले 2 ऑप्शन आपोआप कट होऊन गेले. मग आता आपल्याला काय बघायचं, मस्क्युलर फोर्स जास्त पाहिजे की कमी पाहिजे, एवढाच विचार करा. साधं सिंपल आहे. जर समजा मस्क्युलर फोर्स कमी असेल
तर गोष्ट ढकलली जाणार आहे का? नाही. मस्क्युलर फोर्स जर कमी असेल तर गोष्ट ढकलली जाणार नाही. त्याच्यामुळे तुमचं स्नायूचं बल कसं पाहिजे? जास्त पाहिजे घर्षण बलापेक्षा. ठीक आहे, तो ऑप्शन बी इज युअर करेक्ट ऑप्शन. ओके, पुढचा प्रश्न. ज्यांना ऐकू येत नाही असे लोक कोणत्या भाषेचा वापर करतात? अगदी इझी प्रश्न आहे. डायरेक्टली मी उत्तर पण देऊन दिलेलं इथे. काही नाही. ब्रेल लिपी कोण बघतं? ब्रेल लिपी ज्यांना दिसत नाही त्यांच्याकरता ब्रेल लिपी असते. ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्याकरता सांकेतिक भाषा असते, ज्याचा वापर जो आहे हा वेगळ्या वेगळ्या लोक करू शकतात. हाताने त्यांचे जे काही असतील ते सांकेतिक भाषा त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. A metal sphere M is placed between two charged metal strips in the figure. What will be the resulting electrical charge distribution on metal sphere? आता इथे एक मेटलचा स्फिअर ठेवलेला आहे, एक गोल ठेवलेला आहे धातूचा. ठीक आहे, त्या धातूच्या गोलाच्या दोन्ही बाजूंनी काय केलंय? एका बाजूला नेगेटिव्हली चार्ज पट्टी ठेवलेली, दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्हली चार्ज पट्टी ठेवलेली. दोन पट्ट्या ठेवलेल्या आहेत, एका बाजूला निगेटिव्ह आहे, एका बाजूला पॉझिटिव्ह आहे. बरोबर. मग आता ही जी नेगेटिव्ह म्हणा किंवा पॉझिटिव्ह म्हणा, यांच्यामध्ये हा जो मेटल चार्ज आहे हा कशा पद्धतीने होईल? तर साधं सोपं मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला तुम्ही मेटल बघत असतात कुठलंही आणि त्याला जर तुम्ही इलेक्ट्रिकल चार्ज पार्टिकलच्या शेजारी ठेवलं तर अपोजिट अट्रॅक्ट. कायम लक्षात ठेवा, इलेक्ट्रिसिटीचं असू द्यात किंवा मॅग्नेटिझमचं असू द्यात, अपोजिट अट्रॅक्ट. एवढं एक लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची. म्हणजे काय? ज्या बाजूला मायनस आहे त्या बाजूला प्लस होणार आहे आणि ज्या बाजूला प्लस आहे त्या बाजूला मायनस होणार आहे. ठीक आहे, असं कुठे दिसतंय तुम्हाला? ए ऑप्शन मध्ये दिसतंय. ज्या बाजूला मायनसची पट्टी आहे त्याच्या साईडला प्लसचे चार्जेस गेलेले आहेत आणि ज्या बाजूला प्लसची पट्टी आहे त्या बाजूला मायनसचे चार्जेस गेलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने सोपे सोपे प्रश्न तुम्हाला होमी बाबाला येत असतात. तुम्हाला अगदी बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. जसं मी आता तुम्हाला म्हणाले की अपोजिट अट्रॅक्ट. अपोजिट अट्रॅक्ट म्हटलं की तुम्हाला लगेच कळायला पाहिजे प्लसच्या बाजूला मायनस जाणार, मायनसच्या बाजूला प्लस जाणार. ओके. While climbing a mountain, a person leans forward because डोंगर चढताना एखादी व्यक्ती डोंगर चढताना आपण तिरपे होऊन डोंगर चढत असतो का? अशा पद्धतीने तिरपे होऊन डोंगर का चढतो याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जर कोणी तुमच्या घरामध्ये म्हणा किंवा तुमच्या शाळेमध्ये म्हणा किंवा तुम्हाला स्वतःला म्हणा बॉल जर असा तो बोटावर फिरवता येत असेल ना, तुम्हाला माहिती त्याची एक स्पेसिफिक टेक्निक असते. काय टेक्निक असते? तर त्या बॉलचा गुरुत्व मध्य शोधायचा आहे. बॉलचा काय शोधायचा आहे? गुरुत्व मध्य शोधायचा आहे. गुरुत्व मध्य जो आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे, हा इमॅजिनरी पॉइंट आहे जिथे त्या वस्तूचं पूर्ण वजन टिकलेलं असतं आणि तो गुरुत्व मध्य जर तुम्हाला सापडला तर तुम्हाला ती गोष्ट अतिशय इझिली पुढे नेता येते किंवा तिला मोशन मध्ये तुम्हाला देता येतं. तर सेम गोष्ट इथे पण अप्लाय होते. ज्या वेळेला गुरुत्व मध्ये आपल्याला अचीव करायचा असतो त्यासाठी तो माणूस थोडासा पुढे झुकतो आणि मग त्याच्या बॉडीचं जे वेट आहे ह्या इथनं कमी वाटतं, त्याला कमी वाटतं आणि म्हणून मग तो पुढे जायला त्याला इझी होत असतं. ठीक आहे, म्हणून तो माणूस पुढे झुकलेला असतो. पुढचा प्रश्न. वाहनांमध्ये सायलेन्सरचा, अरे कसला सोपा प्रश्न आहे. वाहनांमध्ये सायलेन्सरचा वापर का केला जातो? वाय सायलेन्सर इज युज्ड इन द व्हेकल? सिंपल आहे. सायलेन्सरच्या याच्यातनं आता वाहनाच्या इंजिनचा जो आवाज आहे तो वाहनाच्या इंजिनचा आवाज खूप जास्त असतो. मग सायलेन्सर मध्ये अशा पद्धतीने काही वस्तू बसवलेल्या असतात की तो आवाज कमी होईल आणि मग बाहेर सोडला जाईल. ठीक आहे, आवाज काय होईल? कमी होईल आणि बाहेर सोडला जाईल. सो ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर आवाज कमी करण्यासाठी इज द ओनली ऑप्शन. ठीक आहे, पुढे. शरीराचा उष्माघातामध्ये खालीलपैकी कोणता प्रथम उपचार दिला पाहिजे? शरीराचा खालचा भाग उंचावून ठेवावा, शरीरावर मलम लावावे, शरीरावर कोरड्या कापडाने पुसावे, शरीर ओल्या कापडाने पुसावं. आता उष्माघात केव्हा होत असतो? सनस्ट्रोक जो आहे, सनस्ट्रोक केव्हा होत असतो? ज्या वेळेला बाहेरची हीट खूप जास्त आहे त्यावेळेला. डायरेक्टली जर समजा आपण उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाशामध्ये गेलो दुपारच्या वेळेला तर सनस्ट्रोकचे चान्सेस जास्त असतात, उष्माघाताचे चान्सेस जास्त असतात. मग आता हा जो उष्माघात आहे यामध्ये काय होत आहे तर बॉडी मधलं जे वॉटर लेव्हल आहे ते बॉडी मधलं वॉटर लेव्हल हे शोषलं जात असतं. बरोबर. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे तर ओल्या कापडाने शरीर पुसायला पाहिजे. हा प्रथम उपचार आहे जेणेकरून बॉडी कूल डाऊन होईल. ठीक आहे, बॉडी कूल डाऊन होईल. लोणी, गाजर, भोपळा, टोमॅटो हे डायजेस्टचे उत्तम स्रोत आहे. कसले? क जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड जीवनसत्व, अ जीवनसत्व. बाकीचं काहीच लक्षात नसलं ना तरी आपल्याला एक कायम लक्षात ठेवायचं, गाजर जे आहे ते गाजर हे अजीवनसत्व आहे. गाजर काय आहे? व्हिटॅमिन ए आहे. व्हिटॅमिन ए सगळ्यात जास्त कशातनं मिळतं? गाजर मधनं मिळत असतं. सगळ्यात जास्त व्हिटॅमिन ए आपल्याला गाजर मधनं मिळत असतं. ठीक आहे, आणि जर समजा आपण व्हिटॅमिन ए खाल्लं नाही, जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन ए ची कमतरता झाली तर आपल्याला
डोळ्यांना दिसत नाही नीट, रातांधळेपणा येतो, आपली दृष्टी कमजोर होत जाते, कमकुवत होत जाते. जर तुम्हाला आत्तापासून चष्मा असेल, आता मी माझा चष्मा का लावते, कारण की मला स्क्रीनच्या इतकं जवळनं बघायचं म्हणून, बरोबर. परंतु तुम्हाला जर आत्तापासून चष्मा असेल तर जास्तीत जास्त गाजर खा, म्हणजे तुमचं व्हिटॅमिन ए वाढेल आणि डोळे जे आहेत ते डोळे निरोगी राहतील. आता हा जो प्रश्न आहे रातांधळेपणाच्या साठी मी तुम्हाला मागे म्हणजे आपला माझ्या मते 50 नाही 28 ते 50 ची जी सिरीज होती, क्वेश्चन नंबर 28 ते क्वेश्चन नंबर 50, याच्यामध्ये विटॅमिन्स जे आहेत, एका साईडला तुम्हाला विटॅमिन नाही, प्रश्न असा होता तो तुमचा की खालीलपैकी कुठला आजार हा मिनरल्सच्या कमतरतेमुळे होतो, आणि त्याचं उत्तर होता आयोडीनमुळे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा गलगंड, गॉइटर हा आजार आहे. ठीक आहे, बघा आजारावरनं कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न आहे व्हिटॅमिन वरचा, तो प्रश्न आलेला होता तुम्हाला मिनरल्स वरचा. ठीक आहे, चलो, इतके इझी प्रश्न असतात. विसंगत घटक ओळखा. गजकर्ण, गोवर, खरूज, चिकनगुनिया. चिकनगुनिया हा डासांमुळे होतो, बाकीचे सगळे हे संसर्गजन्य रोग आहे, टच झाल्याने होतात. जो पेशंट असेल त्या पेशंटला जर टच केलं तर तुम्हाला गजकर्ण, गोवर किंवा खरूज होऊ शकते. चिकनगुनिया हा टच केल्याने होत नाही, मच्छर चावल्याने होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही सर्वांनी मला आहे ना कमेंट मध्ये सांगायचंय की चिकनगुनिया जो आजार आहे तो चिकनगुनिया आजार कोणत्या मच्छराच्या चावल्यामुळे होतोय. ठीक आहे, परत मी प्रश्न सांगते, चिकनगुनिया हा आजार कोणत्या मच्छराने चावल्यामुळे होतो. ठीक आहे, हे प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी द्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द कॉमन प्रॉपर्टी दॅट फॉलोइंग थिंग्स हॅव, वॉटर, फूड, इन्सेक्ट. खालील गोष्टींमध्ये असलेला समान गुणधर्म ओळखायचा. व्हायटल फॅक्टर्स, जीवनावश्यक घटक. आता कीटक जीवनावश्यक आहेत का? नाही, कीटक हे जीवनावश्यक नाहीये, त्याच्यामुळे व्हायटल फॅक्टर पहिलं ऑप्शन गेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर फॅक्टर्स ऑफ सीड डिस्पर्सल. सीड डिस्पर्सल, फूड मधनं सीड डिस्पर्सल थोडी होणार आहे, पाण्यात होतं. जर समजा एखादं झाड असेल, ते जे झाड जर पाण्याच्या शेजारी असेल तर त्याच्यातले जे काही बीज आहेत ते बीज उडून जाऊ शकतात त्या पाण्यामार्फत, ते पुढे जाऊन तिथे पुढे डिस्पर्सल होऊ शकतं, परंतु फूड मार्फत नाही होत. फूड मार्फत हे सीड डिस्पर्सल नाही होऊ शकत. ठीक आहे, त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन गेलं. वेक्टर ऑफ डिसीजेस कदाचित असू शकतात, थांबा आपण पुढचे बघूयात. प्रतिबंधात्मक घटक, आजारांना प्रतिबंध करण्यासाठी इन्सेक्टचं काय करणार आहे आपण, फूडचं काय किंवा वॉटरचं काय, तर नाही, यांचा तिघांचा याच्याशी संबंध नाही. तो फायनली उत्तर कुठलं आलं, रोगांचे वाहक. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ना प्रश्नांची उत्तरं सोडवू शकताय. तुम्ही काय करायचंय, प्रश्न वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा आणि त्याचे जे 4 ऑप्शन त्यातनं रूल आउट करत चालायचे की हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये. मग अशा वेळेला तुम्हाला लक्षात येतं की हा मग बरोबर उत्तर हे असू शकतंय. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न. ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. state the substance in the given blank box in a simple method of water purification. ऍक्च्युली हा जो ब्लँक बॉक्स आहे ना, हा ब्लँक बॉक्स आपण इथे घेऊयात, ब्लँक बॉक्स आपण इथे घेऊयात, आणि ही जी रेती आणि वाळू आहे, ही रेती वाळू आपण या ठिकाणी घेऊयात. ठीक आहे, रेती वाळू आपण या ठिकाणी घेऊयात. ज्या वेळेला तुम्ही सिम्पल प्युरिफिकेशन म्हणतायत ना, सोप्या पद्धतीचं शुद्धीकरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला सगळ्यात वर आपण ते खराब पाणी टाकलं त्या बाटलीमध्ये, मग इथे वर असते तुमची जाडवाली रेती. ठीक आहे, जर समजा आपण ही डायग्राम अशी थोडीशी अजून एनलार्ज केली ना, तो वरच्या भागामध्ये असते जाडवाली रेती. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्याच्यापेक्षा खाली जर आपण गेलो तर बारीकवाली रेती असते. ठीक आहे, बारीकवाली रेती. मग बारीकवाल्या रेतीच्या खाली जर आपण बघितलं तर बारीकवाल्या रेतीच्या खाली असते अजून बारीकवालं काहीतरी माती वगैरे असते किंवा कोल असतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार आहे, ते परत अजून प्युरिफिकेशन होणार आहे. आणि सगळ्यात खालचा जो थर असतो, तो सगळ्यात खालचा थर हा कॉटन पासून बनलेला असतो. कॉटनमुळे काय होतं, पाणी अजून प्युरिफाय होतं. त्यातले जे काही मातीसारखे कण आहेत किंवा जे काही बाकीचे घटक आहे, अनप्युरिफाईड जे काही घटक आहेत, ते सगळे कॉटन काय करतो, शोषून घेतो आणि स्वच्छ शुद्ध पाणी जे आहे ते खाली नेत असतो. ठीक आहे, तो कापूस इज युअर आन्सर, कापूस. चलो पुढे. When you ride a bicycle and stop paddling, the bicycle slows down and eventually stops. Which force is mainly responsible for this? जे वेळेला तुम्ही सायकल चालवतायत, पायडल मारतायत, सायकल चालवताना पायडलिंग चालू आहे आणि पायडलिंग थांबवून दिलं. ठीक आहे, पायडलिंग थांबवून दिल्यानंतर असा कुठला फोर्स आहे ज्याच्यामुळे तुमची सायकल थांबणार आहे? तो सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला तुम्ही पायडल करताय, तुम्ही काहीतरी गतीमध्ये आहात, त्या गतीमध्ये आहात तर तुमच्या चाकाचं आणि खालच्या रोडचं घर्षण होणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, घर्षण मला कुठे डायरेक्ट दिलेला आहे, फ्रिक्शन जे आहे ते फ्रिक्शन काय होईल, वाढेल. ज्या वेळेला तुम्ही पायडलिंग करताय त्यावेळेला तुम्ही फोर्स लावताय,
तुम्ही स्वतःहून काय करतायत, मस्क्युलर फोर्स अप्लाय करतायत, म्हणून मग ते चाक पुढे पुढे जात आहे. पण ज्या वेळेला तुम्ही तो फोर्स बंद करता त्यावेळेला तिथे होणाऱ्या फ्रिक्शनमुळे काय होणार आहे, ते जे काही चाक आहे ते चाक हळूहळू थांबेल आणि नंतर मग काय होईल, पूर्णपणे थांबून जाईल. ओके. पुढे, तुमच्या चेहऱ्याचे तपशील स्पष्टपणे आणि मूळ प्रमाणात पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचा आरसा वापरावा लागेल? सिंपल आहे. आपल्या घरामध्ये कोणता आरसा असतो ज्याच्यातनं आपल्याला आपला चेहरा अगदी सरळ स्पष्ट आणि जसा आहे तसा दिसतो? तर सपाट आरसा असतो. आपल्या समोर कुठला असतो? आपल्या घरामध्ये सपाट आरसा असतो. हे बाकीचे जे काही आहेत त्याच्यातनं आपल्याला तोंड जे आहे जसंच्या तसं सरळ नाही दिसणार. एका याच्यामध्ये तुम्हाला लहान दिसेल, एका याच्यात मोठं दिसेल, एका याच्यात उलटं दिसेल, अर्ध पारदर्शक मध्ये तुम्ही बघितलं तर नीट दिसणार नाही. तर जर आपल्याला नीट छान आपला चेहरा बघायचा असेल तर आपल्याला सपाट आरसा हा पाहिजे. ठीक आहे. पुढे, 3 प्लांट्स PQR, हा इथे P आहे, हा इथे Q आहे, हा इथे R आहे, आर प्लेस्ड इन अ सेपरेट बिकर्स कंटेनिंग कलर्ड वॉटर. तिघांमध्ये कलर वॉटर भरलेला आहे. इच बिकर इज कवर्ड विथ अ लेअर ऑफ ऑइल. प्रत्येक याच्यामध्ये इथे डायरेक्ट लेअर ऑफ ऑइल टाकलेली आहे ही येलो कलरची. ठीक आहे. लीव्स आर रिमूव्ड फ्रॉम प्लांट Q वाईल प्लांट R इज एक्सपोज टू इंटेन्स लाईट. ओके. मग आता याच्यामध्ये बघा, P ला काय केलंय, P ला तुम्ही अंधाऱ्या खोलीत ठेवलंय. ठीक आहे. अंधाऱ्या खोलीत, हा अंधारात आहे. याचे काय केले, याचे पानच काढून टाकले आणि याला काय केलंय, प्रखर प्रकाशात ठेवलेले. तर अशा याच्यामध्ये वॉटर लेवल कोणाची कमी होईल लवकरात लवकर? आता बघा, ज्याला अंधारात ठेवलंय त्याचं ट्रान्सपिरेशन होणार आहे का? नाही होणार आहे. ज्याला अंधारात ठेवलेलं आहे त्याचं बाष्पोत्सर्जन नाही होणार आहे. बाष्पोत्सर्जन सॉरी, त्याचं बाष्पोत्सर्जन नाही होणार आहे. मग आता अंधाराचं जर समजा ट्रान्सपिरेशन होणार नाहीये, बाष्पोत्सर्जन होणार नाहीये, क्यू मध्ये पानं काढून घेतलेली आहे, पानं काढली आहे म्हटल्यावरही परत बाष्प बाहेर निघणार नाहीये. मग उरला काय तुमचा? आर उरला. फक्त आर मधनं तुमचं पाणी जे आहे ते पानांमधनं बाहेर पडणार आहे. ठीक आहे. आणि मग हे इथलं जे पाणी आहे ते काय होईल? कमी होईल. पुढे, पान खोडावरील डॅश डॅश बिंदू पासून, अरे कसला सोपा प्रश्न आहे हा. जो पॉइंट आहे इथे फोटो दिलेला आहे असा, हा जो पॉइंट आहे पेर किंवा नोड म्हणतात त्याला. नोड मधनं नवीन पानाची निर्मिती होत असते. नोड्स जे आहेत त्या नोड्सच्या इथे जर समजा तुम्ही तोडलं आणि त्याला जर झाडाला लावलं, बरेच झाडं असे आहेत की नोड्सच्या थोडंसं खाली तोडून जर आपण लावलं ना तर तिथून ते नवीन झाडाला तयार करत असतात, नवीन झाड पण येत असतो. खालीलपैकी कोणत्या आजारात केमोथेरपी वापरली जाते? आता डिसीजेस ह्या चॅप्टरवर खूप सारे प्रश्न येत आहेत. डिसीजेस ह्या चॅप्टरवर ना आपल्याला खूप सारे प्रश्न बघायला बघताय. तो कर्करोग जो आहे, कॅन्सर जो आहे, कॅन्सरसाठी आपण किमोथेरपी वापरत असतो. ठीक आहे. कॅन्सरसाठी किमोथेरपी वापरत असतो. गणना करा. 1 फूट बरोबर 30.48 सेंटीमीटर. 1 फीट इज इक्वल टू 30.48 सेंटीमीटर. 6 फूट तर मीटर मध्ये किती? मग आता एकाची किंमत जर 30.48 आहे तर 6 फूट किती असणार आहे? 30.48 गुणिले 6. 24 आणि 4 2818 2 18. हे इतकं आलं. हे किती? मीटर मध्ये आलं. ठीक आहे. नाही, हे 6 फूट, हा हे 6, हे इतकं सेंटीमीटर मध्ये आलं. हे इथे सेमी आहे ना, हे सेंटीमीटर मध्ये आलं, हे सेंटीमीटर मध्ये आलं. आता सेंटीमीटरला ज्या वेळेला तुम्ही मीटर मध्ये कन्वर्ट करतायत काय करणार? हा पॉइंट जो आहे तो 2 घरे इकडे सरकायचा, म्हणजे 1.8288. पहिलं उत्तर. पॉइंट काय केला? 2 घरं मागे सरकवला. पुढचं, you are planning to design a reusable plastic water bottle. Which of the following material properties would be most important to consider this purpose? जर समजा तुम्ही प्लास्टिकची पाण्याची बाटली पुन्हा वापरत असाल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला काय, त्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये काय काय असायला पाहिजे? तर सगळ्यात पहिले ट्रान्सपरन्सी. प्लास्टिकची बॉटल ट्रान्सपरंट असो किंवा नको असो पुनर्वापरासाठी योग्य आहे, त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन तर डायरेक्टली ट्रान्सपरन्सी. ठीक आहे. ड्युरेबिलिटी असायला पाहिजे, केमिकली नॉन रिएक्टिव्ह असायला पाहिजे, लाईट वेट असायला पाहिजे, हीट रेजिस्टन्स, हार्ड अँड केमिकली रिएक्टिव्ह नसायला पाहिजे, केमिकली रिएक्टिव्ह नको पाहिजे आपल्याला. फ्रॅजिलिटी म्हणजे काय? लवकर तुटणारी पाहिजे का? नाही, लवकर तुटणारी नाही पाहिजे. मग उरलं काय? बी ऑप्शन मधले सगळेच्या सगळे ऑप्शन आपल्याला करेक्ट वाटतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय? याच्यामध्ये अधेजन नको पाहिजे, फ्रॅजिलिटी नको पाहिजे, याच्यामध्ये केमिकली रिएक्टिव्ह नको पाहिजे म्हटल्यावर हे एकच ऑप्शन आपल्याकडे उरलंय. चल पुढे, लुक ॲट द डायग्राम ऑफ अ फायर ट्रायंगल अँड फिल द मिसिंग एलिमेंट. अरे मी किती वेळा सांगून झालं, फायर साठी सगळ्यात महत्वाचं काय असतं? ऑक्सिजन असतं. फायर साठी सगळ्यात महत्वाचं काय असतं?
ऑक्सिजन असतो आणि मग हा जो फायर ट्रायंगल आहे याच्यामध्ये फ्युएल, हीट आणि इकडच्या बाजूला असतो ऑक्सिजन, OXYGEN. ओके, बघा गॅसोहोल हे पर्यावरणपूरक इंधन आहे, डायजेस्टच्या मिश्रणापासून बनवले जाते. करंट अफेअरवरचा प्रश्न आहे, कारण की सध्या हे खूप चालतंय. पेट्रोल आणि इथेनॉल पासून गॅसोहोल तयार होत असतं. करंट अफेअर्स मध्ये जर तुम्ही पेपर्स बघितले किंवा तुम्ही न्यूजपेपर जर वाचत असाल ना, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. उसातील साखरेला काय म्हणतात? आता जर हे तुम्हाला माहिती असेल तर माहिती असेल, नसेल माहिती तर डायरेक्टली नसेल माहिती. ठीक आहे, म्हणजे काय? हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पुस्तकामधनच विचारलेला आहे, पुस्तकाच्या बाहेरचा नाहीये, तुमच्या चॅप्टर्स मधनच विचारलेला आहे. सुक्रोज, सुक्रोज उसामधली जी साखर असते तिला काय म्हटलं जातं? सुक्रोज म्हटलं जातं. चलो पुढे. द ऑलिम्पिक फ्लेम इज इग्नाइटेड इन ऑलिम्पिया, ग्रीस. जर्नी टू द होस्ट सिटी, हाऊ द फ्लेम इज इग्नाइटेड. आता ऑलिम्पिक जी असेल, ऑलिम्पियाड तर आपली परीक्षा आहे. ऑलिम्पिक जे गेम्स आहेत, ऑलिम्पिक गेम्सची जी काही फ्लेम असते, एक ज्योत जागवली जाते ना, तर ती जी ज्योत आहे ती ज्योत ग्रीसमध्ये ती फ्लेम केली जाते, म्हणजे ग्रीसमध्ये ती पेटवली जाते आणि ग्रीसमध्ये पेटवून ती जी ज्योत आहे ती ज्या ठिकाणी ऑलिम्पिकचे गेम्स होणार असतील त्या शहरापर्यंत आणली जाते. तर ती जी फ्लेम आहे ती कशा पद्धतीने तयार करतात? बघा इथे सांगितलेलं आहे मी, कॉन्केव्ह मिरर घेतात, सनलाईट मध्ये तो कॉन्केव्ह मिरर ठेवतात, मग त्याचे सगळेच्या सगळे रेज एका पॉइंटला जमा होणार आहे. ठीक आहे, कॉन्केव्ह मिररचे रेज काय होतील? एका पॉइंटला जमा होतील आणि मग ते ज्या ठिकाणी जमा होतात त्या ठिकाणी ती फ्लेम ठेवलेली असते आणि तशा पद्धतीने ती फ्लेम जाळली जाते. तुमच्याकडचं भिंग असतं ना, आपल्याकडे कंपासमध्ये भिंग असतं बघा, किंवा तुमच्या सायन्स लॅबोरेटरीमध्ये भिंग असतील, तर ते भिंग जर तुम्ही तसं पकडलं ना, ते कॉन्स्टंटली पकडून ठेवायचं सूर्यप्रकाशामध्ये आणि एका पॉइंटला कुठेतरी ना कागद ठेवायचा, त्या कागदावर तो एक पॉइंट येऊ द्यायचा, तर जिथे तुमचा त्या कागदावरचा पॉइंट तिथे जमा होईल ना, सगळे सूर्यकिरण त्या एका ठिकाणी जमा होतात आणि मग तिथे आग लागते. ठीक आहे, पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रोज मिशन टू स्टडी द सन अँड सन्स ॲटमॉस्फिअर, सोलर स्पेसक्राफ्ट, गगन आदित्य डिस्कवरी. आता सूर्याला आदित्य म्हणतात, सूर्याचं जे समानार्थी नाव आहे ना एक आदित्य आहे. सो आदित्य L1 जे आहे ते सूर्याची परिक्रमा करून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी वगैरे आपण पाठवलेला आहे. ठीक आहे, चलो. पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस अनुभवायचा असेल तर कुठे भेट द्यायची? विषुववृत्त, उत्तर ध्रुव, उत्तर अयनवृत्त किंवा कर्कवृत्त आणि मूळ रेखावृत्त. ठीक आहे, जर तुम्हाला सगळ्यात मोठा दिवस बघायचा असेल तर मी तुम्हाला सांगते पोलर रिजन्सला जायचं. पोलर रिजन्सला जायचं. काय होतं ना, 6 महिन्यांसाठी आपली पृथ्वी ही एकाच दिशेने झुकलेली असते. ठीक आहे, 6 महिने इकडे, 6 महिने अशी इकडे, 6 महिने इकडच्या बाजूने असणार. तर जे 6 महिने इकडच्या बाजूने असणार आहे तेवढे 6 महिने इथे 24 आवर्स सूर्यप्रकाश असणार आहे. ठीक आहे, 24 आवर्स सूर्यप्रकाश असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा दिवस आपल्याला त्यावेळेला तिथे बघायला मिळतो, 6 महिन्यांचा. पुढे. Which of the following statement is false? An empty bottle appears empty. एम्प्टी बॉटल एम्प्टी दिसते, दिसतानाच दिसते की त्या बाटलीमध्ये काही नाही आहे, ती एम्प्टी आहे. कुठे आपली बाटली? आपल्याकडे बाटली एक माहिती आहे का मला इथे? तुमच्यासाठीच ठेवली मी. तर ही बाटली एम्प्टी आहे, ही एम्प्टी दिसतीये, बरोबर. रिकाम्या बाटलीत हवा असते, ट्रू आहे. हे दोघेही ट्रू आहे. आपल्याला फॉल्स कुठले ते शोधायचं आहे. अँड एम्प्टी स्टील बॉटल इज ओपेक. एम्प्टी स्टील बॉटल ही ओपेक असते, अपारदर्शक असते. याच्यातनं काय आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी, याच्यावर आपण टॉर्चने प्रकाश टाकला होता आणि सावली पडली होती, म्हणजे ही ओपेक आहे. हे मी तेव्हाच सांगितलं होतं, बरोबर. हे पण ट्रू आहे. म्हटले उरल्यावर काय उरलं? एकच उरलं, जे फॉल्स आहे. तर दिस इज युअर आन्सर. आन्सरच्या बाबतीत हे तुमचं बरोबर आहे, बरोबर. रिकाम्या बाटलीला वस्तुमान नसते, नाही. कुठलीही वस्तू असू देत, प्रत्येक वस्तूला वस्तुमान असते. ओके, तर अशा पद्धतीने आपले 100 क्वेश्चन जे आहेत भूमी भागाचे 100चे 100 क्वेश्चन आपले कम्प्लीट झालेले आहेत. आन्सर्स पण दिलेले आहेत. ओके, नवोदय स्कॉलरशिप 4थी 7वी, ऑलिम्पियाड 5वी गणित, 6वी आणि 9वी होमी बाबा आणि NMMS सर्व बॅचेस आपल्या 25 जुलैला सुरू होत आहे. तुम्हाला काहीही इश्यू असेल कमेंट करा किंवा 8983345857 या नंबरवर कॉल करा. तुम्ही जर कमेंट केलात तर कमेंटच्या हिशोबाने आपण नवीन वेगळे वेगळे व्हिडिओज नक्कीच घेऊन येऊ. थँक्यू.